माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला। यावेळी सर्व प्रकारचे आरोग्य शिबिर, छत्री वाटप, गरजू मुलांना सायकल वाटप, वह्या पुस्तकांचे वाटप, वृद्धांसाठी स्ट्रीट तसेच अनाथ आश्रमांमध्ये खाऊंचे वाटप करण्यात आले। अंगणवाडी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, महिलांना सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ व चिपळे भागात वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी नेते, मित्रमंडळी व भोकरपाडा ग्रामस्थांकडून भरघोस शुभेच्छांचा वर्षाव तसेच आशीर्वाद देण्यात आला। राजकारणामध्ये आलो त्यावेळी ह्या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व संधी ही विलास फडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मुलं मला मिळाली आणि तालुक्याचा सभापती होण्याची संधीसुद्धा याच विभागाच्या मुलं मला मिळाली। त्याच्यामुळे त्यांचे जे काही गुण आहेत ते सातत्याने माझ्याकडे आलेले आहेत। हा गुणी कार्यकर्ता पक्षाला मिळाल्यामुळे या विभागात आज शेतकरी कामगार पक्षाने चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळाले। आशीर्वाद देण्यासाठी माझा कुठेतरी काहीतरी पुण्य असेल किंवा मी काहीतरी चांगलं काम लोक मला आशीर्वाद देण्यासाठी येत आहे। आणि माझे कार्यक्रमाचे विशेष जास्त ही माझे सहकार्य हे समजतात आणि आम्ही ते मान्य नव्हतो आणि आम्हाला कसं आहे शक्ती कामगारांची शिकवणच आहे काम करण्याची जी जनतेची काय जनतेच्या आपण काही येऊ असे कुठल्या गोष्टी करायचे हे आम्हाला पक्षाची शिकवण आहे। आम्ही नेहमीच काशीनाथ पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काही गोष्टी सुरू आहे। मी राजकारणात त्यांच्यासमोर करू शकतो असं मला काय हरकत नाही, कारण ते जेव्हा आमच्या इकडं येऊन ह्या वाटतात उभे राहिले होते त्यावेळेला आम्ही काम केलं असताना तर आम्ही तेव्हापासून आम्ही त्यांना गुरुच मानतो आणि मध्यंतरी पक्ष जरी सोडला होता साहेब पण कधी सोडलं नव्हतं। साहेब आमच्याविषयी नेहमी असायचं आणि काही असलं तरी मी त्यांचे मार्गदर्शन घ्यायचं, त्यांना काय वाटलं तर मला आदेश द्यायचे किंवा हे असं करायचं। त्याची मागणी अशी आहे का इथं आमच्या सहकाऱ्यांची किंवा आमच्या जनतेची जी भावना आहे त्या थेटसाठी तुम्हीच राहिलं पाहिजे। त्याचा काय असेल तर पुढे बघून घेऊ आपण असं इथल्या लोकांची भावना आहे। मी पक्षाचा आदेश घेतला पहिल्यापासून दोनदा सांगितलं का साहेब असंच भावना आहे आमच्या इथल्या जनतेची किंवा थेटसाठी तुम्ही स्वतःबद्दल ज्याचा नियोजन राहावं आहे किंवा मी उभे राहावे आणि झेडपीचा का असेल तर बघून तर साहेबांची परमिशन घेतली, साहेबांनी मला सिग्नल दिला, ते वैद्यांशी बोलले आणि मला ती राहण्यासाठी मला